BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील भारतीय अर्थव्यवस्था 3 त्याचा कोड नंबर आहे ECO-151-3 या पेपरसाठी दर आठवड्याला 2 तासांचे वाटप करण्यात आलेले आहे। याचा पूर्ण कार्यभार हा 30 तासांचा आहे। द्वितीय सत्रातील या पेपरचा कार्यभार 30 तासांचा निर्धारित केलेला आहे। या भारतीय अर्थव्यवस्था भाग 3 मधील पहिलं प्रकरण हे प्लॅनिंग इन इंडिया, जे की 15 तासांसाठी निर्धारित केलेले आहे। 15 तास या पहिल्या प्रकरणाला वितरित करण्यात आलेले आहेत। यामधील म्हणजे भारतातील नियोजन या अंतर्गत आपण नियोजनाचा अर्थ, संकल्पना, त्याची गरज आणि नियोजनाचे कोणकोणते उद्देश आहेत याचा अभ्यास करणार आहोत। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियोजनाचे उद्देश, त्याची झालेली प्राप्ती म्हणजे अचिव्हमेंट्स आणि फेल्युअर्स अपयश। 12व्या पंचवार्षिक योजनेचं उद्देश काय आहे, त्यातून साध्य काय झालं आणि काही कमतरता काय राहिल्या किंवा त्याचं अपयश काय राहिलं याचा अभ्यास पहिल्या प्रकरणातील दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण करणार आहोत। याबरोबरच तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने एखादा साप आपली कातीन टाकतो आणि नवीन रूप धारण करतो, त्याच पद्धतीनं पंचवार्षिक योजनांची कात भारतीय अर्थव्यवस्थेने टाकली आणि त्याऐवजी नीती आयोगाची संकल्पना स्वीकारली। म्हणजेच पंचवार्षिक योजनेचं हे आधुनिक रूप आहे। या अंतर्गत आपण नीती आयोगाचे उद्देश काय आहेत, त्याची संरचना काय आहे, तसेच पुढच्या मुद्द्यामध्ये आपण नीती आयोगाची भूमिका म्हणजेच रोल ऑफ नीती आयोग या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तसेच शेवटच्या मुद्द्यामध्ये नीती आयोग आणि नियोजन आयोग यातील फरक काय आहे या फरकाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून नीती आयोगाचं प्राबल्य किंवा त्याचं जे संरचना आहे, त्याची भूमिका आहे, या भूमिकेची कल्पना आपल्याला येऊ शकेल। यानंतरचं दुसरं आणि शेवटचं प्रकरण म्हणजे इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र। यासाठी 15 तासांचे निर्धारण करण्यात आलेले आहे। प्रत्येक आठवड्याला 2 तासांचे वितरण करण्यात आलेले आपल्याला दिसून येते। या अंतर्गत आपण दुसऱ्या प्रकरणातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सायलेंट फीचर्स ऑफ इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे काही जे वैशिष्ट्ये आहेत, या महत्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करणार आहोत। जसे की महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राचं सकल घरेलू उत्पाद, त्याला आपण SGDP असे देखील म्हणतो, स्टेट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, लोकसंख्येचं वितरण, राज्यातील दरडोई उत्पन्न, तसेच उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्र या क्षेत्रांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या प्रकरणातील दुसरा मुद्दा म्हणजे कोऑपरेटिव्ह मुवमेंट, प्रोग्रेस, प्रॉब्लेम्स अँड पर्स्पेक्टिव्स, म्हणजेच सहकारी चळवळ, त्या सहकारी चळवळीची प्रगती, त्यातील समस्या कोणत्या कोणत्या आहेत आणि सहकारी चळवळीचं भवितव्य काय असणार आहे, या घटकाचा आपण अभ्यास या दुसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र। ज्या पद्धतीनं वेगवेगळी क्षेत्र राज्याच्या विकासामध्ये हातभार लावतात, त्याचप्रमाणेच सहकारी क्षेत्र देखील
राज्याच्या विकासाला हातभार लावताना आपल्याला दिसून येतं. या दृष्टिकोनातून त्याची भूमिका, सहकारी क्षेत्राची भूमिका काय आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर पुढील मुद्द्यामध्ये म्हणजे चौथ्या मुद्द्यामध्ये रिजनल इम्बॅलन्स कॉजेस अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स या मुद्द्यांतर्गत आपण राज्यातील असमतोल, विकासाचा असमतोल कसा राहिला, त्याची कारणे काय आहेत आणि त्या संदर्भातील उपाययोजना काय आहेत या घटकांचा अभ्यास करणार आहोत. कारण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या विभागाचा विकास होण्यासाठी नैसर्गिक घटक असतील, लोकसंख्या असेल, त्या ठिकाणी ज्या उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत या आहेत किंवा नाही आहेत, याचा देखील एखाद्या विशिष्ट भागाचा विकास होण्यासाठी एक महत्वाचा हातभार लागताना आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये या कारणांचा देखील उल्लेख आपल्याला करावा लागतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट टाइप्स अँड कॉजेस, म्हणजेच बेरोजगाराची प्रकार आणि कारणे कोणती आहेत. या बेरोजगारीच्या संदर्भात आपण विचार करत असताना बेरोजगारीच्या प्रकारामध्ये ऐच्छिक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, छुपी बेरोजगारी यासारख्या वेगवेगळ्या बेरोजगारीच्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. ज्याप्रमाणे बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचप्रमाणे त्याची कारणे देखील आपल्याला वेगवेगळी असताना दिसून येतात. आणि या सत्रातील दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, कन्सेंट अँड युटिलिटी. या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जल नियोजन कशा पद्धतीचं आहे, जल व्यवस्थापन कशा प्रकारचं आहे, त्याची उपयोगिता कशी आहे, या उपयोगितेच्या आधारेच म्हणजेच उपलब्ध पाणी आहे, जल आहे, याची वापर कशा पद्धतीने होतो याचा देखील आपल्या राज्याच्या विकासावरती परिणाम होताना दिसून येतो. कारण पाणी हाच असा घटक आहे की जो की प्रत्येक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतो. तर याला अनुसरून पाण्याची व्यवस्थापन कशा पद्धतीने होते यासारख्या त्याला प्रभावित करणारे घटक कोणते कोणते आहेत, त्याची मुबलकता, पाण्याची उपलब्धता किती आहे, या घटकांचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, पुढील तासामध्ये आपण भेटूया आणि प्रत्यक्षपणे अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.